आज सोमवार आहे बहिणींनो. तुम्हाला आहे का तुम्हाला आहे का सोमवार? आता माझा तर आज सोमवार आहे. पोरीला म्हणलं काहीतरी साबुदाणा हे म्हणलं, दुपारी शाबूचे तांदूळ दुपारी कर म्हणलं. आता तर काय नको, 3 वाजायला म्हणलं खाईन नाही का. तर घातलाय पोरीने भिजायला. तर ती म्हणली करून जाऊ का. तर मी म्हणलं नको करून जाऊ, माझी मी करून म्हणलं. तुझी तू आपलं 12 वाजायला पोरला घेऊन शाळेला जा म्हणलं. तर मग आता चालली आता पोरगी तयारी करायची पोराची शाळाची. त्यालाच म्हणलं डब्याला काय पाहिजे तर दे म्हणलं. मग आता त्याची डब्याची तयारी करायला लागली. ते हाताला लागले म्हणून ते आता लवकर जात नाही ना. जरा सुख काम म्हणजे कम्प्युटरवरच काम आहे ना. तर मग ती जाते दुपारून 12ला जाते पोराला सोडून. पोरला हे इकडे शाळा आहे ना, शाळेला इकडे सोडते आणि काम तिचं या साईडला आहे. मग पोरला सोडून नंतर कामाला येते या बहिणींनो. तर मग मी म्हणलं आता नाले धुले, मी आता घरचं काम करते, तू आपले पोराचं उरकून जा. तर म्हणले मी जाते काम करून. म्हणलं नको बाय, पाण्यातलं काम नको करू म्हणलं. ते नंतर माझ्याच नशिबाला ताप येईल म्हणलं पाण्यातलं काम करून. म्हणलं तू आपले पोरला तयार कर, खाऊ घाल आणि जा म्हणलं तू. मग आता करायला लागली पोरांची तयारी. आता मी आपलं बघते कामधंदा. गॅसवर टाकले, हे दूध उकळायला टाकले. ती पोरगी पोराला तयार करायला आतमध्ये. गॅस बंद करून येते बहिणींनो. इथंच थांबा, गॅस बंद करून येते. मला पण थोडं एवढं दूध प्यायचं आहे ना. इथंच थांबा बहिणींनो, इथंच थांबा. मी आले 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 इथंच थांबा. आले 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 आले. जळलं थोडं दूध. चला ठीक आहे, ठीक आहे. आता लागू. दुसरं काम पडलंय ना, ते पॅकिंगचं काम आहे ना. आता रात्री नाही का तुम्हाला दाखवलं, तर ते आता हळदी कुंकू भरून ठेवलंय रात्री. आता आता घरचं काम झालं ना, मग ते हे बनवायचं ओटीचं सामान आहे ना. ते तुम्हाला पाकिट नाही का असे दाखवले, ते पाकिट आता भरायचं. आता हळद कुंकू रात्री भरले या. मग आता ते भरून मग पोरापाशी मार्केटमध्ये नाही. ते भरायला काही लवकर नाही होत. त्याला लय उशीर लागते अहो. त्याला नाही का लय उशीर लागते. म्हणजे आता जर 2 वाजायला बसलं ना, आता कामधंदा घरचं करायचं, आणि जर 2 वाजायला जर बसलं ना, 2 वाजायला बसायचं. 2 वाजूस तर भरायचं. दोन म्हणजे काय म्हणायला पाहिजे. म्हणजे 2 वाजायला जर बसले ना, तर पार मी किती वाजायला उठणार, 4च वाजायला उठणार. मग तिथून पुढे काहीतरी खाणार आणि मग वापस ते पॅकिंगला लागणार. का तर पॅकिंगचं लय दिवसभर राडा असतो. असं नाही की थोडं भरलंय झालं. लय 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 भरावं लागते. हे असलांले ढिगरे भरावं लागते. तेव्हा ते आपल्याला 500-600 रुपये भेटतात. मग आता बाहेर मी काम केलं ते काय 500 रुपये भेटतात ना. त्यापेक्षा घरात 500-600 रुपये आपलं काम करत हे काम कर, ते काम कर, हे काम कर, ते काम कर, काम करत होऊन जाते आपलं. ते आपलं घर परिवार बी आपण बघतो आणि ते काम बी होत आहे आपलं. तर मग 4 वाजूस तर आता बसलं ना ते 2ला, तर 4 वाजूस तर काढणार. आणि 4च्या नंतर मग काही खायचं प्यायचं, नंतर वापस लागायचं त्या कामाला. वापस लागायचं ते पार नंतर 8 वाजूस तर ते काम करायचं. 8च्या नंतर मग नाही का, मग चहा पाणी हे ते झालं ना, मग वापस मग पुढे भरायच्या नादी हे माल पोरग देऊन, कुणी पण देऊन येणार हे माल दुकानवाल्याला. आणि ते त्याच्यानंतर मग माझ्या माग आता ती पोरगी स्वयंपाकाच्या नादी लागती. आणि मग माझ्या माग मग ते हळदीच्या पुड्या भरा,
ह्याच्या कुंकाच्या पुड्या भरा, हळदी कुंकाच्या भरत 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 मग मला किती 10-11 वाजतात, 10-11. मग पोरगी म्हणणार खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या, पोरगी म्हणणार. आणि मग तिथून पुढं मग खायचं प्यायचं 11ला 11:30ला. जी मग जरा मग 12 साडेबारा वाजतात. मग जी बघा मग 2 बी वाजलेलं मला कळत नाहीत, 2 बी वाजलेलं मला कळत नाहीत. मग सगळे म्हणतात झोप ना झोप ना झोप ना. मग म्हणून तर आम्ही काम नाही आणत घरामध्ये, याचं रात दिवस भरत बसती भरत म्हणून. आणि मग हे गुडघे दुखायले, हे गुडघे दुखायले, हात दुखायले, हात दुखायले. नंतर बोंबलं ती, नंतर म्हणते माझं कोणी चोळत नाही, माझं कोणी चोळत नाही, माझी मालिश नाही करत पायाची, मालिश नाही करत पायाची, असं म्हणत राहतीस. झोप 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 मला म्हणतात. पण मला ते काम दिसतंय उरावर. आज जर पुढे भरल्या तर उद्या कामाला येत आता, म्हणून मी तेवढं भरत बसते. मी काय येडी आहे का रात दिवस भरत बसायला? किती पायाला कळा लागतात, लय कळा लागतात. हे खाली खाली पण खाली पण कळ लागते, पुन्हा इथं पण कळ लागते. मग उठ्या बसायला तकलीफ होती या. म्हणून पुरी म्हणतात मग आमच्याच माग लागते मालिश कर मालिश कर मालिश कर म्हणून. नुसतं मालिश कर मालिश कर मालिश कर मालिश कर मालिश कर असं करते ना मी. नाही तर असं गुडघा धरून बसते ओ ओ ओ. मग ओरडायला लागले ते म्हणतात मग म्हणून तर आम्ही म्हणतात ना एवढा उशीर नका बसू. तर आता काय करायचं, दिसतंय तोंडासमोर काम, डोळ्यासमोर काम आपल्या दिसतंय. तर वाटतंय आज करायचं उद्या करायचं ते आता करायचं, आज करायचं आज करायचं ते लगेच करायचं. असलंय माझं, मी थांबतच नाही कामाला. नाही का मला काम असं उरावर दिसलं ना नुसतं असं 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 होतंय. म्हणून मी ते काम असं येड्यावणे करते ना. काम जर दिसलं ना नुसतं असंच होतंय मला. त्या अंगात कसं बायांचं येतंय देवाचं तसं होतंय मला. ते काम दिसलं असं वाटतं काम करू काम करू काम करू काम करू काम 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 असं लईच मला असं डोक्यावर असं वजन ठेवल्याने होतंय. म्हणून मी नाही का ते काम निपटल्याशिवाय थांबतच नाही, काम निपटूनच टाकते ते. तर काय करायचं, काम केलं तरच पैसे येतात ना, नाही केलं तर कुठून येईल. म्हणून ते असं वाटते हे केलं तर ते 500 येते, ते केलं तर ते 500 येते. म्हणून असं लालूच लागते मला, लालूच लागते. अहो बरं दुसरं तर कुठून येणार, पोराबाळांना नोकऱ्या नाहीत काय नाही काय नाही. माझं हे तरी दिवसाचे 500-600, पोरीचं काय 500-600 असं 1000-1200 आलं तरच काहीतरी घरात होईल ना. काय उपाशी बसायचं का मग उगल लोकांचे तोंड बघत आई बहिणींचे. आपल्या लेकरं तरसायला बरं वाटतंय का? लेकरं काय 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 मागतात खायला, त्यांचं तर पुरं करायला पाहिजे का नाही. म्हणून मला वाटते लोकांना नको मागायला बाबा. आपल्याला देवाने एवढे हाते पाय दिले तर एवढे चांगले. आता हे काम करून आता या वाईट तर सुचणार किंवा सुचणार ना. मग आता काय करायचं, असं बी सुचतंय तसं बी सुचतंय, असं पण सुचतंय. मग काय करायचं, काय करायचं मग. तर देव परमेश्वर आहे आपल्याला रक्षा करायला त्या माऊलीची. देव परमेश्वर तर आहेच ना आपल्या संग. मग आता देव परमेश्वराचा म्हणतंय करा काम आणि घ्या पैसे, आहे का नाही. देव काय म्हणतो, ईश्वर काय म्हणतो, काम करा तुम्हाला बळ मी देतो, काम करा तुम्हाला ताकद मी देतो. ईश्वर परमेश्वर काय म्हणतो, तुम्हाला हे हात दिलेत, पाय दिलेत 2, चला मेहनत करा, हे हाताने मेहनत करा. तुमच्या मनगटात बळ दिले ना, तुमच्या मनगटात बळ दिले ना, मग करा ना मेहनत. कशाला घाबरतात, मी आहे ना तुमच्या पाठीशी उभा. देव तर म्हणतो ना, है का नाही. देव तर म्हणतो ना मेहनत करा, मी तुमच्या पाठीशी आहे का नाही बहिणींना. मग करायची मेहनत, मेहनत करायची मेहनत करायची मेहनत करायची मेहनत करायची मेहनत करायची, पैसे घ्यायचे. देव असं म्हणतो तुम्हाला मेहनत दिले, मेहनत करा मेहनत करा मेहनत करा मेहनत करा. मग आपण कशाला घाबरायचंय. बळ दिले ना आपल्याला ह्या मनगटामध्ये, बळ दिले ना हे मनगटात, हे मनगटात बळ दिले ना देवानी.
मग कशाला घाबरायचं मेहनतीला? का घाबरायचं मेहनतीला? अरे घाबरू नका मेहनतीला, तुम्ही मेहनत करत राहा आणि पैसे घेत राहा. ह्या हाताने मेहनत करायची, ह्या हाताने पैसे घ्यायचे, देव म्हणतो. म्हणून मेहनत करा. कोणी पण असेल ना तरी असं काम चोरपणा करू नका. मेहनत करून लेकरा बाळांचं भलं करा, लेकरा बाळांना खाऊ घाला, लेकरा बाळांची शाळा शिकवा.